साहेब, पण काय होतंय, जवळ-जवळ खूप वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न तसं जर बघितला, तर रेंगाळत पडलेला आहे. इचलकरंजीला शुद्ध व पिण्यायोग्य पाण्याने मुबलक पाणी मिळत नाहीये. मला वाटतं खूप दिवसापूर्वी अण्णांनी सुद्धा घोषणा केलेली, मी पाणी देणार. 95-85 च्या काळामध्ये. तिथून अजून पाण्याचा प्रश्न हा सुटत नाहीये. नेमकं सर्वसामान्यांचा किंवा जनतेचा असा एक गैरसमज झालाय का समज आहे माहित नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे, की राजकारण्याला आपला पाण्याचा प्रश्न हा सोडवायचाच नाही. जर सुटला तर पुढे राजकारण कशावरती केलं तर? नाही, असं नाही आहे. प्रत्येक वेळी आवाडे आमदार असताना त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला. मी आमदार असताना पाण्यासाठी प्रयत्न केला. आवाडेंच्या काळामध्ये कृष्णेचं पाणी आलं. आमच्या काळामध्ये अनेक योजना त्याच्यामध्ये तयार झाल्या. ऑनलाईन मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. पण त्या ठिकाणची पंचगंगा नदी उशाला असताना आम्ही जेव्हा दुसऱ्या नद्यांच्यावरनं पाणी आणतो, त्यावेळेला नागरिकांना वाटतं की पंचगंगा तुमच्या उशाला असताना ती प्रदूषित करता आणि आमच्याकडे पिण्याचं पाणी मागता. बरोबर. यासाठी मुख्यमंत्र्यांनी 600 कोटी रुपये आता दिलेत, की इचलकरंजीचं इंडस्ट्रियल वॉटर हे ट्रीटेड करणं आणि इचलकरंजी शहरातलं सगळं ड्रेनेज हे ट्रीटमेंट करूनच पंचगंगा नदीमध्ये सोडलं जाईल आणि एकही प्रदूषित पाणी डायरेक्ट इचलकरंजीमध्ये सोडलं जाणार नाही. यासाठी 600 कोटीची तरतूद मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पंचगंगा शुद्धीकरणासाठी सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठेही पाणी मागायला जायची आवश्यकता नाही. आपली नदी आपण शुद्ध करू आणि दरम्यानच्या काळामध्ये आपले स्रोत चांगले करून इचलकरंजीला पिण्याचं पाणी देऊ. तुम्ही ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केली, त्यावेळेस त्या काळचे जे नेते होते, अटलजी वाजपेयी असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, प्रमोदजी महाजन साहेब असतील, यांच्या बरोबरचं जे काही तुम्ही कार्य करत होता, काम करत होता, त्याच्यातला एखादा काही अनुभव वगैरे आमचे शेअर कराल? एक तर माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम गोपीनाथ मुंडे साहेबांचं होतं. 2009ला इचलकरंजीमध्ये एक मिरजेची जी गणेश चतुर्थीची दंगल झाली आणि त्याची रिॲक्शन इचलकरंजीमध्ये कर्फ्यू लागला आणि आमचा कोणताही दोष नसताना आम्हाला जेलमध्ये डांबण्यात आलं. आमच्यावर पोलीस पाठवून त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला. याची रिॲक्शन इचलकरंजीमध्ये इतकी प्रचंड होती की मी जेलमध्ये असताना मुंडे साहेबांचा मला फोन आला आणि म्हटले तुला विधानसभेची निवडणूक लढवायची. माझी बिलकुल इच्छा नसताना मुंडे साहेबांनी ती निवडणूक लढवायला मला सांगितली आणि निवडणुकीच्या एक दिवस अगोदर मला मुंडे साहेबांचा फोन आला की सुरेश काय होणार आहे. मी म्हटलं ज्या शहरामध्ये आपल्याला 5,000 मतं पडत होती, आपण चांगली फाईट दिली आहे, मी 1,000-2,000 मतांनी निवडून येईन. ते म्हटले तू 25,000 मतांनी तू विजयी झालायस, निवडून आल्या तू मुंबईला यायचं, सरकार आपलं येणार आहे आणि तुला राज्यमंत्री करण्याचं आणि गिरीश बापटांना मंत्री करण्याचं, कॅबिनेट मंत्री. असे 2 मी निर्णय केलेत. दुर्दैवाने ते सरकार आलं नाही, त्यामुळे मला मंत्री करता आलं नाही, नाहीतर मुंडे साहेबांनी तो शब्द राखला असता. अशी एक महत्वाची आठवण ही मुंडे साहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी होते. प्रमोद महाजनांची एक आठवण आहे की एक वेळेला इचलकरंजी शहरामध्ये बंडखोरी झाली. आम्ही ही निवडणूक कधीच जिंकत नव्हतो. ते मिशीरलाल जाजूंनी बंडखोरी केली आणि मला यांचा फोन आला की प्रमोद महाजनांचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस की कल्लाप्पा आवाडे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि तू त्यांना जाऊन भेट आणि कल्लाप्पा आवाडेंना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकसभेला उभं करू. असा डायरेक्ट प्रमोद महाजनांचा फोन आणि संवाद माझ्याकडे आल्यामुळे मला एकदम गहिवरून आलं की राष्ट्रीय पातळीवरचा नेता एका मंडल अध्यक्षाला असं डायरेक्ट फोन करतो. अशा काही आठवणी. साहेब, आता जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अशी काही शहरं आहेत की शहरं तिथल्या नेत्यांच्या नावाने ओळखलं जातं. जसं की आपलं बारामती असेल, पवार साहेब असेल किंवा अजितदादांच्या नावाने तिथं ओळखलं जाते. नागपूर शहर असेल, नागपूरचं फडणवीस साहेबांचा लगेच चेहरा समोर येतो किंवा एक नितीनजींचा चेहरा समोर येतो. देशमुख साहेब असतील, हे अशी जी काही शहर आहेत ती शहरं तिथल्या नेत्यांच्या नावाने ओळखली जातात. कारण ते नेते त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या शहरांसाठी एक विजन पुढे घेऊन गेले. तसं काही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एखादा विजनरी नेता म्हणून आपल्याला इचलकरंजीसाठी मिळेल का कोण, की ज्याच्या नावाने ते शहर ओळखलं जाईल? हे नक्कीच. इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे आणि इचलकरंजी शहर इथल्या मूळ गावाच्या लोकसंख्या या गावाची 5,000 होती. आता 3 लाख लोकसंख्या आहे. म्हणजे भारत देशातल्या प्रत्येक राज्यातले नागरिक इथे आहेत. बरोबर.
त्यामुळे इथल्या लोकांच्या मध्ये इथल्या प्रती, इथल्या गावाप्रती, नेत्यांच्या प्रती इतकी अटॅचमेंट जी बारामतीसारखी आहे, नागपूरसारखी आहे, ती असणं स्वाभाविक नाही आहे. पण नजीकच्या काळामध्ये या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला गती देण्यासाठी आणि इथल्या पायाभूत सुविधांचा विकास करून आम्ही या इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या नागरी सुविधा जर लोकांना व्यवस्थित मिळाल्या, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं अधिक, तर ते लोक इचलकरंजीमध्ये एखाद्या नेत्याला विजनरी नेता म्हणून त्याचं नाव घेतील असं मला वाटतं. ओके साहेब, आज हा वाढदिवस हा फक्त एक नेत्याचा वाढदिवस नाही, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका राजकीय प्रवासाचा उत्सव असल्याचं कार्यकर्ते म्हणतात. तर याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मी पहिल्यांदाच सांगितलं की वाढदिवस करणं हे माझ्या प्रिन्सिपल तत्वामध्ये न बसणारी गोष्ट आहे. पण हा वाढदिवस यावेळेचा कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वखर्चानी, Yes. कुणीही न मॅन्युप्युलेट करता त्यांच्या प्रेरणेने हा केल्यामुळं मला अधिक भावतो की बाबा कार्यकर्त्यांचं इतकं प्रेम आहे आणि त्या प्रेमातनं हे या पद्धतीचा तो एक सेवा प्रकल्प म्हणून तो करतायत. त्याच्याबद्दल नक्कीच कार्यकर्त्यांचा मला मनस्वी आधार वाटतो, की अभिमान पण वाटतो की त्यांनी हे इतकं विजनरी पद्धतीनं Yes. आणि स्वकर्तृत्वाने ते केलेलं आहे. आज एवढं तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या लेवलवरती सगळं करायचं ठरवलेलं आहे. पण आजपर्यंत तुम्ही एकही वाढदिवस गावामध्ये थांबलेला नाही, एकही वाढदिवस साजरा केलेला नाहीये. पण कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही यावेळेस इथं वाढदिवसाला असलं पाहिजे. आपल्याकडे गंगा महाआरतीचं वगैरे आयोजन केलेलं आहे आपल्या पंचगंगा घाटावरती वगैरे. तर त्या कार्यक्रमांना तुम्ही हजेरी लावणार आहात का? हे मी कार्यकर्त्यांना पहिलाच सांगितलं, मी कार्यक्रमाला हजेरी लावेन, पण वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून मी काय त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार नाही. बरं. वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम करणं हे माझ्या हम्म. प्रिन्सिपल तत्वामध्ये कधीच नव्हतं हम्म. आणि ते तत्व हे कायम मी पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. बघू काय कशी वेळ येईल तसं ठरवू. ठीक आहे. जाता जाता एक शेवट एक प्रश्न करायचा होता मला, की आपण विधान परिषदेवरती खूप मोठ्या लेवलवरती आपलं नाव चर्चेत होतं. पण त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असेही प्रश्न आहेत, की कुणीतरी त्या ठिकाणी सांगितलं आणि तुमचं नाव त्या ठिकाणी डावललं गेलं किंवा तिथं अजूनपर्यंत नाव ते डिक्लेअर केलं गेलेलं नाही. तर काय वाटतं ह्याच्याबद्दल तुम्हाला? एकतर मला विधान परिषदेची उमेदवारी देण्यासंदर्भात राष्ट्रीय नेत्यांच्यापासून, प्रदेशातल्या नेत्यांच्यापासून, जिल्ह्यातल्या नेत्यांच्यापासून, स्थानिक नेत्यांनी कुणीही त्याला विरोध केलेला नाही. प्रत्येकाने त्याचं समर्थनच केलेलं आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकालाही संधी दिली गेली नसल्यामुळे भविष्याच्या काळामध्ये तो रिझर्व असेल आणि कदाचित त्यावेळेला आपला विचार होईल असं कार्यकर्त्यांनी अपेक्षात बाळगायला हरकत नाही. त्यामुळं बरं. असा कुणीही विरोध केलेला नाही आणि वरती सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की माझा योग्य ठिकाणी योग्य पुनर्वसन करावं आणि पक्ष करेल. मग साहेब, तुम्ही विधान परिषद की विधानसभा परत डोळ्यासमोर आहे? नाही, पक्ष जे सांगेल, हां. पक्षाने सांगितलं की तुम्ही विधान परिषदेला जा तर विधान परिषदेला, पुढे सांगितलं मला विधानसभा लढा तर विधानसभा लढेल. पार्टी जो आदेश देईल हे माझं बंद पाकिट आहे, त्याच्यावर पार्टीनं लिहायचं आणि मी ते ऐकायचं. आता जो वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही थोडं शहरामध्ये राजकीय थोडा संघर्ष थोडंसं चालू आहे, आवडे गट आणि हळवणकड गट वगैरे, तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला हे कंटिन्यू असंच राहणार की ह्याच्यामध्ये काय समन्वय साधून कुठेतरी हे थांबेल मिळेल? कारण आता सध्याला आवडे गट वेगळं, हळवणगड गटाचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत किंवा कट्टर कार्यकर्ते म्हणून आहेत, त्यांनी वेगळ्या पद्धतीचे व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले आहेत, त्याच्यावरती सगळ्या गोष्टीचे नियोजन वगैरे चालू आहेत. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल पुढच्या काळामध्ये? हे पुन्हा एकदा सांगतो की इचलकरंजी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि हा गट आहे. आवाडे गट किंवा हळवणकर गट असा कोणताही गट इचलकरंजी शहरामध्ये नाही. आवाडेंच्या आणि माझ्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण, एकमेकांचा योग्य समन्वय, एकमेकाशी योग्य वेळी आम्ही चर्चा करतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या इचलकरंजीच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला इतकं भव्य समर्थन दिलेलं आहे, विधानसभेला, लोकसभेला, महानगरपालिकेला, त्या इचलकरंजीच्या जनतेला हे चुकीचा संदेश जाईल असं वर्तन आपलं असता कामा नये. भारतीय जनता पार्टीला ते अभिप्रेत नाही असं माझं कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती आहे.
इथून मागे ज्यावेळेस साहेब नगर परिषद होते आपली, नगर परिषदेवरती पण तुमच्या माध्यमातून सत्ता होती. पण त्यावेळेस जी सत्ता होती, त्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही कधीही नगर परिषदेमध्ये इंटरफेअर केला नाही. ते सगळ्या गोष्टी नगरसेवकांवरती आणि त्या सगळ्या तिथल्या प्रशासनावरती सोपवून दिल्या. पण आज असं चित्र आहे, आज असं काही कार्यकर्त्यांमध्ये म्हणणं आहे, की आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं जात नाहीये. जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून थोडासा इंटरफेअर केला जातो. आम्हाला जो काही निधी मिळाला पाहिजे प्रॉपरली तो निधी मिळत नाहीये. तर याच्याकडे कशा पद्धतीने बघताय, की त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांनी इंटरफेअर करायला पाहिजे, की नगरसेवक आहेत त्यांना निवडून दिले त्यांच्या त्यांच्या भागाचं ते काम केलं पाहिजे असं वाटतं? ज्यावेळेला धोरणात्मक विषय असेल किंवा एखादा मोठा निर्णय राज्य सरकारपर्यंत नेऊन तो सोडवण्याचा विषय असेल, तिथे प्रमुख नेते मंडळींनी, मार्गदर्शन मंडळांनी त्या ठिकाणी भाग घेणं, काम करण्याची आवश्यकता आहेच. पण दैनंदिन कामकाजामध्ये नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्टँडिंग सभापती, प्रशासन यांनीच काम करणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटत नाही की कुठलाही नेता डे टू डे त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत असेल. आणि तसं काही असेल तर आम्ही निश्चितपणाने त्याच्यामध्ये लक्ष घालून नगरपालिका ही नगरसेवकांनी आणि प्रशासनाने हं. ही मागेही 5 वर्षामध्ये मी नगराध्यक्ष अलका स्वामी आणि Yes. नगरसेवक असताना कोणताही हस्तक्षेप नाही करणं, त्यांना फक्त निधी देणं आणि इथले प्रस्ताव वरती पाठवून त्याचा पाठपुरावा करणं, एवढंच काम नेत्यांनी करायचं आहे. बरोबर. दैनंदिन कामकाजामध्ये नेत्यांनी भाग घेणं हे उचित नाही आहे. तसे असेल तर तशी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सूचना देण्यात येतील. तुमच्या काळामध्ये साहेब काय बरीच कामं मंजूर झालेली. जसं शंभूतीर्थ असेल, शिवतीर्थ असेल, आयजेम्स वगैरे आहेत आणि झोपडपट्टीचा पण तुम्ही पुनर्वसन वगैरे केलं. तर त्या जे काही कामं आहेत त्यातल्या बरीचशी कामं तुमच्या आमदारकीनंतर दुसऱ्या टप्प्यातली कामं अजून तशीच पेंडिंग पडलेली आहेत. तर त्याचा तुम्ही काही पाठपुरावा वगैरे करून ती कामं पूर्ण करून घेणार आहात पुढे? आता इचलकरंजीमध्ये 13 झोपडपट्ट्या आहेत, त्या ओपन स्पेसवर आहेत. Yes. आणि ओपन स्पेसच्या झोपडपट्ट्या त्यांना मालकी 7/12 जर करून दिला या लोकांना, महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझे चांगले संबंध असल्यामुळं मी झोपडपट्टीच्या शिष्टमंडळाला घेऊन लवकरच महसूल मंत्र्यांना विनंती करेन की इचलकरंजीतल्या 13 झोपडपट्ट्यातले प्लॉट जे आहेत ते त्या झोपडपट्टी धारकांच्या नावावर 7/12 प्रॉपर्टी कार्ड करून दिलं तर प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्यांना स्वतःची घरं बांधता येईल. हे एक रखडलेलं काम आपल्याला त्यानिमित्ताने इचलकरंजी शहरामध्ये पूर्ण करता येईल. ते मी नक्की करेन. येस, ओके.